Hello, am I audible? Yes, ma'am. Okay, already we are late due to the network and joining issue. So we are going to start. Okay, at the last lecture, what we have learned? I think we have finished variables in C. Okay, then we have checked all the naming conventions which we are going to use to give the name to the variable in C. Then we have seen the syntax of how to define the variable. Then we have learned about memory representation of variables. Then we have learned data types in C language. Okay. Again, data type, it is divided into 4 parts. First one is a basic part, derived part, enumeration part, and void part. Okay, these are the basic parts of the data type. Then again, each and every type is having sub data types, or we can say it is the types of the data type, that is basic, derived, enumeration, and void. Then all these types are having subtypes, like basic data type, which is having the integer, float, integer, character, float, and double. These are the subtype of basic data type. Then derived data type, which is having array, pointer, structure, and union. आता याला derived data type का म्हणायचं आपण, याच्यामध्ये array, pointer, structure, union हे जे काय आहे ते आपण काय करतो, हे जे बेसिक टाईप आहे त्या बेसिक टाईप पासून काय करतो, त्याला तयार करतोय. त्यामुळे या टाईपला काय म्हणतो आपण, डिराइव्ड डेटा टाईप. ठीक आहे. त्याने इन्युमरेशन डेटा टाईप आहे आणि एक वॉइड डेटा टाईप आहे. आता वॉइड डेटा टाईप आपण कधी यूज करतो, मोस्टली हा फंक्शन मध्ये यूज करतो आपण, जेव्हा तुमच्या फंक्शनला कुठलीही व्हॅल्यू रिटर्न करायची नसेल त्यावेळेस आपण काय करतो, वॉइड हा डेटा टाईप यूज करत असतो. ठीक आहे. देन वी हॅव लर्न द मेमरी साईज अँड रेंज ऑफ द व्हेरिएबल. प्रत्येक व्हेरिएबलची त्याच्यामध्ये आपण बेसिक 4च टाईप पाहिले होते, कॅरेक्टर, इंटिजर, float, and double. Then we have learned format specifiers. ओके, फॉर्मॅट स्पेसिफायर पाहिले होते आपण. आता फॉर्मॅट स्पेसिफायर कशासाठी यूज करतो आपण, एखादी व्हॅल्यू ऍज अ इनपुट देण्यासाठी किंवा एखादी व्हॅल्यू स्क्रीनवरती डिस्प्ले करण्यासाठी ती कुठल्या टाईपची आहे हे कळण्यासाठी आपण काय करत असतो, फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करत असतो. लक्षात येते यूज फॉर्मॅट स्पेसिफायर या कन्सेप्टचा. फॉर्मॅट स्पेसिफायर आपण कशासाठी यूज करतो, एखादी व्हॅल्यू स्क्रीनवरती डिस्प्ले करण्यासाठी किंवा एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी ती व्हॅल्यू कुठल्या टाईपची आहे हे कंपायलरला कळणं गरजेचं असतं. मग ते कंपायलरला कळण्यासाठी आपण काय करत असतो, फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करत असतो. मग त्याच्यामध्ये आपण लिस्ट टेबल पाहिला होता. इन दॅट वी हॅव लर्न द डिफरंट फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर रिस्पेक्टिव्ह डेटा टाईप. सपोज कॅरेक्टर डेटा टाईप असेल तर आपण कुठला फॉर्मॅट स्पेसिफायर पाहिला होता, पर्सेंटेज सी. देन साइन इंटिजर व्हॅल्यू असेल तर पर्सेंटेज डी, फ्लोट व्हॅल्यू असेल तर पर्सेंटेज एफ, अनसाइन इंटिजर व्हॅल्यू असेल तर पर्सेंटेज आय. देन लॉंग असेल तर पर्सेंटेज एल, डबल असेल तर एल एफ, लॉंग डबल असेल तर कॅपिटल एल एफ. लाईकवाईज फॉर्मॅट स्पेसिफायर वी आर गोइंग टू यूज. बरोबर आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, कशासाठी यूज करतो आपण, एखादी व्हॅल्यू स्क्रीनवर डिस्प्ले करण्यासाठी किंवा एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी ती कुठल्या टाईपची आहे हे कंपायलरला कळणं गरजेचं असतं. मग ते कंपायलरच्या अंडरस्टँडिंग साठी आपण काय करत असतो, फॉर्मॅट स्पेसिफायर स्पेसिफाय करत असतो स्टेटमेंट मध्ये. बरोबर. त्याच्यावरून कंपायलरला कळतं की ही कुठल्या टाईपची व्हॅल्यू आहे जी आपल्याला प्रिंट करायची किंवा स्टोअर करायची. ठीक आहे. ह्याचे एक्झाम्पल म्हणून आपण प्रिंटएफ फंक्शन मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर पाहिले होते बघा लास्ट लेक्चरला. पाहिले होते का? Yes, ma'am. प्रिंटएफ फंक्शन मध्ये. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न
all the format specifier or little bit about the format specifier in scanf function. ओके, आता हे जे फॉर्मॅट स्पेसिफायर आहेत ते काय करायचे आपल्याला स्कॅनएफ फंक्शन मध्ये म्हणजे स्कॅनएफ फंक्शन मध्ये कसे यूज करायचे ते पाहायचे. ठीक आहे, आता आपण ऑनलाईन एडिटर कडे जाऊया. आपण स्कॅनएफ फंक्शन मध्ये बघणार आहोत फॉर्मॅट स्पेसिफायर कसे वर्क करतात ते. ठीक आहे, आता सगळ्यात सुरुवातीला आपण हे समजून घेऊयात की वाय वी आर गोइंग टू यूज द स्कॅनएफ फंक्शन. ओके, scanf function is mostly used to store the value at particular location or to store the value in the variable. जे scanf function ने आपण काय करतो, एक व्हॅल्यू घेतो आणि ती व्हॅल्यू आपण त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला स्टोअर करतो. आता ती व्हॅल्यू घेतानाही आपण कशी घेतो, बाहेरचे जे युजर्स असतात की नाही ते युजर व्हॅल्यू एंटर करतात. बरोबर आहे का, ते युजर काय करत असतात, व्हॅल्यू एंटर करत असतात. बरोबर आहे, म्हणजे आता हे सॉफ्टवेअर आहे, सपोज एखादं सॉफ्टवेअर आहे जे मी तयार केलेलं आहे आणि ते सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर मी तुम्हाला वापरायला दिलं, तर तुम्ही जे जे कोणी ते एखादं ते सॉफ्टवेअर यूज करतात ते काय असतात, थर्ड पार्टी युजर असतात. म्हणजे ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर काय करत असतात, यूज करत असतात. बरोबर आहे, मग जे युजर जे थर्ड पार्टी युजर असतात म्हणजे तुमच्यासारखे जे युजर असतात ते काय करतात, काहीतरी व्हॅल्यू प्रोग्रामला इनपुट देतात. बरोबर आहे, किंवा काहीतरी व्हॅल्यू एंटर करतात. बरोबर आहे, मग ती व्हॅल्यू युजर कडून व्हॅल्यू घेण्यासाठी आपल्याकडे एक फंक्शन आहे, त्याचं नाव काय, स्कॅनएफ फंक्शन. प्रिंटएफ फंक्शन कशासाठी यूज करतो आपण, एखादा मेसेज एखादी व्हॅल्यू जर आपल्याला स्क्रीनवरती डिस्प्ले करायची असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, प्रिंटएफ फंक्शन यूज करतो. बरोबर आहे, पण एखादी व्हॅल्यू मला युजर कडून घेऊन एखाद्या मेमरी एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची असेल त्यावेळेस मला काय करावं लागतं, स्कॅनएफ फंक्शन यूज करावं लागतं. लक्षात आलं स्कॅनएफ फंक्शनचा यूज. स्कॅनएफ फंक्शनने काय होतं, आपण युजर कडून व्हॅल्यू घेतो आणि ती एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. बरोबर आहे, आता इथे आपण तेच करणार आहोत. So I have to just erase this line only. I want to declare one variable integer a. Suppose a हा काय केला, व्हेरिएबल मी डिक्लेअर केला. काय केला मी, a हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल डिक्लरेशन. ठीक आहे, आता या व्हेरिएबल मध्ये मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, पण ती व्हॅल्यू मला काय घ्यायची, युजर कडून घ्यायची. बरोबर आहे, मग आधी स्क्रीनवरती मेसेज यायला पाहिजे ना, की मेसेज यायला पाहिजे स्क्रीनवरती की एंटर द व्हॅल्यू. त्याच्याशिवाय युजरला कसं कळेल की व्हॅल्यू एंटर करायची आहे. मग स्क्रीनवरती मेसेज आणण्यासाठी आपण कुठलं फंक्शन यूज करतोय, printf. So I'm writing here printf /n for new line. I'm just writing here enter number किंवा काही मेसेज द्या. Then end the printf function with semicolon. Then आता काय झालं, मेसेज आला स्क्रीनवरती एंटर द नंबर. आता युजरने काय केलं, नंबर
एंटर केला. एंटर केल्यानंतर तो तुम्हाला नंबर स्टोअर करायचा आहे. एक मिनिट. आता व्हॅल्यू आपण एंटर नंबर हा मेसेज आला. आता काय करायची, व्हॅल्यू एंटर करणार. म्हणजे तुम्ही एखादी व्हॅल्यू टाकणार तर ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची, एका व्हेरिएबलला नेऊन स्टोअर करायची. मग त्याच्यासाठी कुठलं फंक्शन यूज करणार आहे आपण, स्कॅनएफ. SCANF, स्कॅनएफ. आता स्कॅनएफ चा सिंटॅक्स काय बघा. स्कॅनएफ मध्ये ओपनिंग क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट घेतलं, देन वी हॅव टू राईट हिअर डबल इंटेड कॉमा. ठीक आहे, डबल इंटेड कॉमा. आता या डबल इंटेड कॉमा मध्ये तुम्हाला स्पेसिफाय करायचंय की कुठल्या टाईपची व्हॅल्यू रीड करायची. मग इथे मी काय घेतलं, पर्सेंटेज. इथे मी काय घेतलं, पर्सेंटेज डी. कुठल्या टाईपची व्हॅल्यू रीड करायची आहे, इंटिजर टाईपची. आणि ती व्हॅल्यू काय करायची, आपल्याला ए व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. बरोबर आहे की नाही. ए व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची तर तिचा टाईप कुठला आहे, इंटिजर किंवा इंट. बरोबर आहे. मग इंटिजर टाईप असेल तर आपण फॉर्मॅट स्पेसिफायर काय घेतो, पर्सेंटेज डी. स्कॅनएफ फंक्शन, लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. स्कॅनएफ फंक्शन मध्ये काय सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय मेन्शन करायचंय, कुठल्या टाईपची व्हॅल्यू तुम्हाला एंटर करायची. काय मेन्शन करायचंय, कुठल्या टाईपची व्हॅल्यू तुम्हाला एंटर करायची. मग आता मला कुठल्या टाईपची व्हॅल्यू रीड करायची, इंटिजर टाईपची. बरोबर आहे. कुठल्या टाईपची व्हॅल्यू रीड करायची, इंटिजर टाईपची. म्हणून मी इथं काय घेतला, पर्सेंटेज डी. फॉर्मॅट स्पेसिफायर काय घेतला, पर्सेंटेज डी. डबल इंटेड कॉमा कंप्लीट केला, कॉमा. आता व्हॅल्यू मला कुठे स्टोअर करायची आहे, कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे, ए व्हेरिएबल मध्ये. बरोबर आहे. आता जेव्हा आपल्याला व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची असते त्याचाच अर्थ काय होतो, आपण ती व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर मेमरी लोकेशनला काय करतोय, स्टोअर करतोय. ती व्हॅल्यू कुठे स्टोअर करतोय आपण, जो व्हेरिएबल. आता मी परवा आपण मेमरी रिप्रेझेंटेशन पाहिलं तेव्हा मी सांगितलं तुम्हाला, जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा काय होतं, ऑटोमॅटिक एक मेमरी ब्लॉक त्याच्यासाठी अलोकेट होतो. बरोबर आहे. मग आता मला व्हॅल्यू काय करायची, ए ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. म्हणजे मला काय करायची, ती व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर मेमरी लोकेशनला स्टोअर करायची. मग मी इथं कुठला ऑपरेटर यूज करणार आहे, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. एक ऑपरेटर आहे इथं, त्याचं नाव काय, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. ऍड्रेस ऑफ ए याचा अर्थ काय होतो, इंटिजर टाईपची व्हॅल्यू पर्सेंटेज डी. इट इंडिकेट्स दॅट इंटिजर टाईप व्हॅल्यू कुठे स्टोअर करायची, ऍड्रेस ऑफ ए ला. एच्या ऍड्रेसला काय करायचे, एक व्हॅल्यू इंटिजर टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची. आणि स्कॅनएफ फंक्शन पण प्रिंटएफ फंक्शन सारखं सेमीकोलननी एंड करायचंय.
लक्षात आलं? स्कॅनएफ फंक्शन लक्षात आलं? पर्सेंटेज डी डबल एंटेड कॉमा कम्प्लीट कॉमा ऍड्रेस ऑफ ए, म्हणजे जी काही इंटिजर व्हॅल्यू आपण रीड करू ती इंटिजर व्हॅल्यू काय करतोय आपण, ए हा व्हेरिएबल साठी जो मेमरी ब्लॉक रिझर्व झालेला आहे त्या मेमरी ब्लॉक वरती आपण ती व्हॅल्यू काय करतोय, स्टोअर करतोय. लक्षात आलं? द मिनिंग ऑफ स्कॅनएफ फंक्शन, वर्किंग ऑफ स्कॅनएफ फंक्शन. Yes, ma'am. ठीक आहे. देन just I want to display the value of a whatever I have read, so I'm writing here printf function once again. आता मला फक्त काय करायचंय, जी व्हॅल्यू आपण a व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली ना ती फक्त काय करायची, डिस्प्ले करायची स्क्रीन वरती. printf double entered comma slash n a is equal to percentage d double entered comma complete comma, इथे काय घेणार आपण फक्त a, कशाची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आपल्याला, a ची. मग इथे काय घेतला, फक्त a. ऍड्रेस ऑफ a घेतला का आपण, नाही, फक्त काय घेतला आपण, a, जेणेकरून आपण फक्त a मध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फक्त काय करू शकतो, इथे डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. सो वी हॅव टू एक्झिक्यूट इट. अरे नंबर का नाही रीड करत आहे, मगाशी हाच प्रॉब्लेम आला खरं. ओके, सेम प्रोग्राम आपण दुसऱ्या एडिटर वरती चेक करूया. ठीक आहे, मी तोच प्रोग्राम फक्त वेगळ्या कंपायलर वरती चेक करणार आहे आपण. इथे आपण रन म्हणूयात, रन म्हणजेच एक्झिक्यूट. इथे ते बघा, एंटर नंबर सपोज मी काय केला, 45 एंटर केला, मग ए ची व्हॅल्यू काय आली, 45. एंटर नंबर म्हणजे काय झालं, हा जो मेसेज लिहिलाय तुम्ही, हा मेसेज जसच्या तसा स्क्रीन वरती आला, कारण प्रिंटफ फंक्शनचं कामच काय आहे, जो काय मेसेज आपण लिहतो स्क्रीन वरती डिस्प्ले करायचा आहे. बरोबर आहे. आता ह्या स्कॅनएफ फंक्शनने काय केलं, एक 45 ही व्हॅल्यू रीड केली आणि कुठे स्टोअर केली, तुमच्या ए व्हेरिएबलला स्टोअर केली. बरोबर, कुठे स्टोअर झाली ही व्हॅल्यू, तुमच्या ए व्हेरिएबलला स्टोअर केली. मग मी फक्त चेक केलं की ती व्हॅल्यू ए व्हेरिएबलला स्टोअर झाली की नाही. ते विथ द हेल्प ऑफ printf फंक्शन आय हॅव चेक दॅट व्हॅल्यू इज स्टोर्ड ऑर नॉट. आलं का लक्षात? हॅलो, हा, स्कॅनएफ फंक्शन लक्षात आलं? ते महत्वाचं आहे. स्कॅनएफ फंक्शन मध्ये त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलचा ऍड्रेस देणं गरजेचं आहे, कारण स्कॅनएफ फंक्शनचं यूजच त्याच्यासाठी आहे की व्हॅल्यू युजर कडून रीड करून घ्यायची आणि त्या व्हेरिएबलला स्टोअर करायची. मग ज्या व्हेरिएबल मध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे त्याचा ऍड्रेस इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, सो we move towards the next point. नेक्स्ट टॉपिक आहे ऑपरेटर्स इन सी. आता ऑपरेटर ऍक्च्युअली सी प्रोग्राम इज गोइंग टू सपोर्ट ए वाइड रेंज ऑफ ऑपरेटर्स. म्हणजे खूप सगळे ऑपरेटर्स सी प्रोग्रामिंग काय करत असते, सपोर्ट करत आहे. आता सगळ्यात सुरुवातीला आपण ऑपरेटर्स बघूयात. ऑपरेटर्स जे व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल वरती
ऑपरेट करतात, बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? ऑपरेटर्स. ऑपरेटर्स म्हणजे काय? जे एखादी व्हॅल्यू किंवा एखाद्या व्हेरिएबल वरती काय करतात? ऑपरेट करतात. त्याला काय म्हणतो आपण? ऑपरेटर्स. बरोबर आहे. जस्ट राइट डाउन द हेडिंग ऑपरेटर इन सी. And at the next line, just you have to write down an operator is a symbol that operates on a value or a variable. Clear statement? झालं? Am I audible? माझा आवाज येतोय का? Yes. हा, झालं का? ma'am. ठीक आहे. Then we have various type of operators. So it is divided into arithmetic operator, relational operator, logical operator, bitwise operator, and assignment operator. So just you have to enlist the types of operator. Clear in this? Now we are going to see the arithmetic operator. So just you have to write down the heading, and after that just you have to enlist the operators. Operators description पण लिहू नका, कारण हे आपण प्रोग्राम थ्रू करणारच आहोत, सगळे ऑपरेटर्स चेक करणार आहोत. So just you have to write down the list of all the operators and sub operator of the respective operator. So just write down first, that is arithmetic operator. Now arithmetic operator is having plus, minus, multiplication, division, mod, increment and decrement. हाँ ओके, लिहिले अरिथमेटिक ऑपरेटर.
पूर्ण लिहून घ्यायचं ना. नाही नाही, फक्त ऑपरेटर्स लिहा. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड प्लस प्लस अँड मायनस मायनस. हे पीपीटीज मी तुम्हाला शेअर करणारच आहे ना, त्यामुळे मग फार वेळ जाईल हे सगळं लिहायला. Then second type, that is relational operator. Relational operators मध्ये ऑपरेटर बघा, इक्वल टू नॉट इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू. नेक्स्ट टाइप लिहिले का हे रिलेशनल ऑपरेटर? Yes, ma'am. यस. थर्ड वन लॉजिकल ऑपरेटर. आता याची फक्त नावं द्या. अँपरसन, ऍड्रेस, अँड लॉजिकल अँड, हे दोन लाईन आहेत ते लॉजिकल ऑर, आणि हे नॉट लॉजिकल नॉट ऑपरेटर. झाले. देन फोर्थ टाइप bitwise operators. BITWISE, bitwise operators.
हे ऑपरेटर्स आहेत बिटवाईज ऑपरेटर. ऑपरेटर्स बघा हे ampersand, बायनरी और, बायनरी XOR, बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट, बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर and बायनरी राइट शिफ्ट ऑपरेटर. Then assignment operator, just enlist the assignment operator. हे सगळे प्रोग्राम्स आपण नेक्स्ट लेक्चरलाच इम्प्लिमेंट करून बघूयात, कारण आता सगळे इम्प्लिमेंटेशन होणार नाही. असाइनमेंट ऑपरेटर, असाइनमेंट मध्ये फर्स्ट सिंपल असाइनमेंट ऑपरेटर, प्लस इक्वल टू दॅट इज अँड, add and assignment operator, minus equal to that is subtract and assignment operator, multiplication equal to that is multiply and assignment operator, and then divide and assignment operator, then modulus and and assignment operator. These are the name of assignment operator. It is the last type, that is mix operator. Just that you have to list off size of operator, address of operator, pointers, and last one is conditional operator. Okay, so today we have to stop here.